नमस्कार, आपण पाहतात न्यूज 24। आज आपल्यासमोर उभा आहे शिंदे गटाचे उमेदवार श्री राधाकिसन पठाडे। तर जाणून घेऊया त्यांचे प्रतिक्रिया। बोला सर, काय बोलणार? मी राधाकिसन पठाडे, जिल्हा परिषद गट लाडसांगी या गटामधून शिंदे शिवसेनेकडून मी धनुष्यबाण या निशाण्यावर उभा आहेत। आमच्या भगिनी अर्चनाताई शंकरजी बोंगाने या चौका गणामधून उभा आहेत आणि लाडसांगी गणामधून पूजाताई घोडके ह्या उभा आहेत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला। लोकांचे जे प्रश्न होते ते घेऊन आम्ही आज जनतेसमोर जातो। खरं तर मागच्या कार्यकाळामध्ये स्थानिक विद्यमान आमदार असतील, विद्यमान खासदार असतील, यांनी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळं लोकांनी आम्हाला प्रचंड त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत। मी सगळ्यांना विनंती करतो, आता शेवटचा 3 दिवस बाकी आहे आणि आता हे विरोधक वेगवेगळे आरोप करतील, आता वेगवेगळे आरोप ते करणार आहे। मी सगळ्या जनतांना विनंती करतो की आपण कुठल्याही आरोपाला बळी पडू नये। अंतर्गत अनेक आरोप ते करतील, तेवढ्या बाबतीत ते पटायत आहे दोन्ही पण, परंतु जनतेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात शिवसेनेला या ठिकाणी कौल आहे। आम्ही जे मागच्या कार्यकाळामध्ये मी सभापती असताना मार्केट कमिटीमध्ये जे कामकाज केलं 2017 ते 20, त्याच्यानंतर आम्ही चांगलं काम केल्यामुळं पुन्हा जनतेनं आम्हाला 2023ला त्या ठिकाणी चांगल्या मताने निवडून दिलं। त्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळातही मी उपबाजार करमाड असेल, पिंपरी असेल आणि आता नवीन ज्या गटामध्ये मी उभा आहे, या गटामध्ये आपण त्या ठिकाणी 13 एकर जागा घेऊन नवीन मार्केट उभारतोय। आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न, गोरगरिबाचे प्रश्न घेऊन आज जनतेसमोर जातोय आणि आम्ही अर्ध्या रातची आताचे जे आमदार आहेत ते लोकांना, कार्यकर्त्याला आज फोन लावावे लागले, ते आता कार्यकर्ते उचलीत नाही, पूर्वी ते उचलीत नव्हते। आमदार खासदार 5-5 दिवस कार्यकर्त्याचे फोन याचं कारण काय सांगू शकता? काय त्यांना काय कामापुरते मामा आम्ही अर्ध्या रातचा फोन उचलतो, रात्री 1ला फोन केला आम्ही हजर आहे। त्यांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश काहीच नाही, आता जनता देईल 7 तारखेला संदेश। शेतकरी मजूर वर्गासाठी शिंदे गटाच्या माध्यमातून कोणत्या योजना प्रत्यक्षात आणणार? या ठिकाणी शिंदे गटाच्या माध्यमातून शिंदे साहेबांनी लाडकी बहीण असेल, शेतकऱ्याला सन्मान योजना असेल, आरोग्य सेविकाला मानधन असेल, आशा सेविकाला मानधन असेल, पोलीस पाटलाला मानधन असेल, सरपंचाला मानधन असेल, शिंदे साहेबांनी एकही घटक सोडलेला नाही। सगळ्या घटकांना न्याय देण्याचं काम शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळामध्ये केलंय आणि म्हणून या ठिकाणी आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन जातो। लाडक्या बहिणीचे या सर्कलमध्ये मी जे काम केलेलं आहे, प्रत्येकाच्या घरी जाऊन, प्रत्येक महिलाच्या घरी जाऊन त्यांचं OTP घेऊन त्यांना लाडकी बहीण योजना सुरू केलेली आणि ही कामाची पावती आम्हाला जनता देते। आणि म्हणून त्या ठिकाणी मी जे बाजार समितीच काम केलं, आज जनता आम्हाला वेगळ्या नजरेने बघते, हा माणूस काहीतरी करू शकतो, हा माणूस आमचा अर्धराची फोन उचलतो, हात द्याला का गाडी उभा करतो, म्हणून त्यांच्यातला आणि आमच्यातला हा फरक आहे। म्हणून जनता आमच्या सोबत आहे, परंतु शेवटचे ती म्हणतात ना, रात वायरेची असते। आज ते सगळी महासत्ता त्यांच्याकडे, आमदार त्यांच्याकडे, खासदार त्यांच्याकडे, आमच्याकडे कोणीच नाही, आमच्याकडे जनता आहे। सर, असं माहीत पडतं की तुम्ही पण एकेकाळी BJP मध्ये होतो ना, आमच्यावर अन्याय केला म्हणून आम्हाला शिवसेने देऊन जनतेने सांगितलं उभा राहा, त्याच्यामुळे आता आम्ही जनतेसमोर आहे। एकंदरीत जनतेला काय संदेश देऊ शकतो? जनतेला एकच संदेश आहे, जनतेने आम्हाला त्याची सेवा करण्याची यावेळी संधी द्यावी आणि येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण निशाणीचं बटन दाबावं, आम्हाला प्रचंड मताने तिघाला विजय करावं, ही विनंती या जनतेला आम्ही करतोय। या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप ते करणारे, अनेक बांब फोडणारे, अनेक लोकांना अफवा देणारे, जनतेला सांगतो त्यांनी महाराष्ट्र लुटलेला आहे, त्यांच्याकडून घ्या कोणाचं मटण का, पण बटन धनुष्यबाण दाबा।